नमस्कार अमरावती। विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट पसरली असून अमरावतीसह संपूर्ण विदर्भ अक्षरशः तापलाय। अमरावतीमध्ये तब्बल 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून 17 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। काही दिवस ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती, मात्र हवामान पुन्हा कोरडे होताच सूर्याचा तडाखा वाढलाय। दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत असून उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे। उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी आणि निर्लज्जीकरणाचे प्रकार वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय। जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। तसेच भरपूर पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे असेही त्यांनी सांगितले। उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी अमरावती शहरातील काही ट्रॅफिक सिग्नलवर हिरव्या नेटद्वारे सावलीची सुविधा करण्यात आली आहे। तरीही पुढील काही दिवस विदर्भातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं सुद्धा हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर पवार, सिव्हिल सर्जन, अमरावती। आपल्याकडे एकूण 14 तालुके आणि 14 आता सध्या उष्माघाताचं हे चालू आहे, त्याच्यामुळे ऊन खूप तापत आहे आणि त्यामुळे आपल्याला काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आतापर्यंत आपल्याकडे यामध्ये एकूण 13 रुग्ण विविध तालुक्यामधून नोंद झालेले आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अशी सिरियस कंडिशनमध्ये कुठलेच नव्हते। डे केअरमध्येच आपण बरे करून त्यांना डिस्चार्ज केलेलं आहे। तरी मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी सकाळी जे कामं करायचे असेल ते सकाळीच करून घ्यावे। उन्हात उगाच काम असेल तरच निघावे आणि त्याची काळजी घ्यावी। त्यासाठी सकाळी भरपूर प्रमाणात पाणी, नाश्ता करून आणि गडद कपडे न घालता फिके रंगाचे कपडे घालावे आणि कानाला रुमाल बांधायचं आणि भरपूर नाश्ता करूनच आपल्याला निघायचं काम पडत असेल तर दुपारी निघायचं, अन्यथा त्याच्याशिवाय निघू नये। आणि कुठलाही काही त्रास असल्यास नजीकच्या सर्व रुग्णालयामध्ये आपली सोय केलेली आहे। तिथे शीतवाट तयार केलेली आहे आणि तिथे लगेच जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधून आपले उपचार करून घ्यावे।